नमस्ते. डोअर स्टेप स्कूल परिवर्तन प्रशिक्षण केंद्राच्या आजच्या सत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सत्रामध्ये आपण बालवाडी वर्गाचे महत्त्व या संदर्भात माहिती घेणार आहोत. या विषयामध्ये मी तुम्हाला आज छोटीशी माहिती बालवाडी वर्गाबद्दलची सांगणार आहे. बालवाडी वर्ग म्हणजे 3 ते 6 वयोगटातील मुले. 3 ते 6 वयोगटातील मुलं ही बालवाडी वर्गामध्ये म्हणजे पूर्व प्राथमिक वर्गाची आपल्याला या मुलांची तयारी करून घ्यायची आहे. 3 ते 6 वयोगटामध्ये मुलांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. हे आपल्या सर्वांना माहितीच असेल. या वयोगटामध्ये मुलांची भाषा, गणन, बौद्धिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक या सर्व विकासांची तयारी करून घेणे गरजेचे असते. त्यामुळे आपण सर्वांगीण विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानतो. 3 ते 6 वयोगटामध्ये साधारणपणे 90% मुलांचा मेंदूचा विकास होत असतो. यामुळे खरं तर बालवाडी वर्गामध्ये मुलांची औपचारिक वर्गाचीही तयारी होत असते. या उद्देशाने आपण मुलांची विकासानुसार इथे तयारी करून घेत असतो. मग पूर्वतयारीमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार करतो तर आत्ता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भाषा, गणन, शारीरिक, मानसिक, बौद्धिक या सर्व विकासांचा आपण इथे विचार करतो. आता भाषेमध्ये भाषेची काय काय अंग आहेत तर त्याची तयारी म्हणजे पूर्वतयारी आपण इथे करून घेत असतो. म्हणजेच श्रवण, भाषण, संभाषण ही सगळी वाचन पूर्वतयारी, लेखन पूर्वतयारी ही भाषेमध्ये आपल्याला मुलांची करून घ्यायची असते. म्हणजेच काय तर मुलांना आपण औपचारिक वर्गासाठी तयार करत असतो. बघा आता मुलांना आपण या वातावरणामध्ये मुलं स्वतःची धडपड करून वेगवेगळे प्रश्न सोडवणं, तसेच मुले वेगवेगळ्या संधी देऊन मुले स्वतः प्रयत्न करत असतात. वेगवेगळ्या गोष्टींचा मुलं अनुभव घेत असतात. मग आपण यासाठी पूरक वातावरण मुलांना देणं हे अत्यंत गरजेचं आहे. तसेच वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करणं देखील महत्त्वाचं आहे. तर शिक्षिका म्हणून आपल्याला 3 ते 6 वयोगटामधील मुलांना बालवाडी वर्गामध्ये म्हणजेच पूर्व प्राथमिक वर्गामध्ये मुलांची औपचारिक वर्गाची तयारी करणं गरजेचं असणार आहे. यामध्ये डोअर स्टेप स्कूल अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या विकासानुसार म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक ह्या सर्व विकासाच्या अंगांनुसार मुलांना वेगवेगळ्या कृती तसेच वेगवेगळी साधनं देखील मुलांना आम्ही देत असतो. ह्या कृतींची आणि साधनांची ओळख पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला होणारच आहे. आता आपण एवढी माहिती घेऊन इथे थांबूयात. धन्यवाद.